एक मिनिट, एवढ्या मेहनतीने तू क्लायंट आणले ते सगळे त्याच्याकडे फिरवतोयस, हे बरोबर नाहीये. रजनी, तू नकार दिलास त्यामुळे आता तू बोलण्यात काही अर्थ नाही. आणि तसंही मला खरंच खूप काम आहे. दाभोळकरांच्या टूरचा सगळा प्लॅन लॉक करायचा. शिवाय आऊ अविनाश सर दाभोळकरांसमोर प्रेझेंटेशन द्यायचं. त्या टूर रिपोर्टची सगळी फाईल लिस्ट सगळं तयार करायचं. काका, मला बजेटची फाईल पण लागेल. हा देतो लगेच. हा प्लीज मला मेल करा ना. हो बोल. आय एम सॉरी जय, पण मला वाटतं की हा निर्णय तू डायरेक्टली घेऊ शकत नाहीस. नंतर काही प्रॉब्लेम होईल. हो रे बाबा, म्हणजे तू जे करतोयस ते चांगलंच करतोयस, पण एकदा त्या नवऱ्यांच्या कानावर घाल बरं का. मी अविनाश सर आणि आऊंच्या कानावर घालतो सगळं. मला नाही वाटत त्यांची काही हरकत असेल. हा हे बरं आहे जे हल्ली तू सगळं सरांशी डायरेक्ट बोलतोस, म्हणजे क्लिअरिटी असते. पण मला नाही वाटत सर तुला काय बोलतील. पण तू एवढं काम करतोयस, पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरतोयस तू. आणि जेवलायस का विसरलास? नाही, खाल्लंय थोडंच. मीटिंगच्या इथे स्नॅक्स झालं, त्यामुळे आता भूक नाही, पोट भरलंय. डोंट वरी. चला, उद्याच्या मीटिंगची तयारी करायची आहे. मी कॉन्फरन्स रूम मध्ये असेल. तांगडे, मला प्लीज एक मस्त कडक कॉफी दे ना. आणतो ना, कडक आणतो. आणि हो, क्लायंटना सांग साई प्रसाद सर येतात. हो. थँक्यू जय. अरे वेलकम.